मुंबई मराठी शाळा टिकाव्यात, ही भूमिका जर दीपक पवार यांच्यासारखे सुशिक्षित प्राध्यापक मंडळी, संशोधक मराठीतले घेत असतील आणि त्यांना जर भारतीय जनता पक्षाचे, तुमची कुठली सभा, अधिसभा, सिनेट मधले भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवत असतील तर ते महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं दुर्दैव आहे. ही पिलावळ 50 वर्ष जन्माला आली असती तर त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा नक्षलवादी ठरवलं असतं. मराठीची भूमिका मांडतायत, मराठी सक्तीची करा म्हणतायत. मग या हिशोबानं ममता बॅनर्जी, स्टालिन, कुसुमाग्रजांनी म्हटलंय ना, मराठी भाषा मंत्रालयाच्या पायरीवर भिकारण्यासारखी उभी आहे. तुम्ही त्यांचा मराठी भाषा दिवस साजरा करतायत त्यांच्या जन्मदिनी. काय सांगावं, उद्या त्यांनाही नक्षलवादी ठरवतील कुसुमाग्रजांना हे लोक. मराठी भाषा महाराष्ट्रात सक्तीची असावी असं बोलणं म्हणजे नक्षलवाद आहे का? त्यांची डोके फिरले आहेत. त्यांच्या डोक्यात नक्की काय आहे, कोणती घाण आहे, कोणतं गटार आहे झालेलं यांच्या डोक्याचं. यांनी महाराष्ट्राची आणि देशाची या लोकांनी पूर्णपणे वाट लावलेली आहे. दीपक पवार हे सातत्याने मराठी भाषा, मराठी संस्था टिकाव्या त्यासाठी काम करतात. ते आमचे सहकारी आहेत अनेक चळवळीमधले. मग एशियाटिक सोसायटीची लढाई असेल, मुंबई मराठी साहित्य संघाची लढाई असेल, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची लढाई असेल, या सगळ्या संस्थांवर बरं का, या संघप्रणित नक्षलवाद्यांना ताबा घ्यायचा, आम्ही तो घेऊ देत नाही. आम्ही जिंकली निवडणूक मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची, आपल्याला माहित असेल. तिथे घुसायचा प्रयत्न केला. मराठी साहित्य संघामध्ये आम्ही या लोकांना हटवलेलं आहे. एशियाटिक सोसायटीची निवडणूक